Hello all, welcome to my channel Happy Study Time. Today we are going to solve practice set 9 I think division of integers. आपण आधी मल्टिप्लिकेशन बघितलं, आता डिव्हिजन बघणार आहोत. डिव्हिजन कसं सॉल्व करायचं इंटिजर्सचं एकदम सोपं आहे. फर्स्ट आपलं आहे -96 डिवायडेड बाय 16. तर आता हे कसं सॉल्व करायचं हे लिहिताना कसं लिहून घ्यायचं आहे -96 डिवायडेड बाय 16. तर तुम्हाला माहिती आहे 16 6चा 96. सो हे आन्सर येणार आहे -6. सेकंड आहे -51 सॉरी -98 डिवायडेड बाय -28. थर्ड वन बघितलं चुकून. 98 डिवायडेड बाय -28. सो हे लिहिताना 98 डिवायडेड बाय -28 आहे, पण डिव्हिजनमध्ये कधीही मायनस साईन असेल तर ते खाली नसतं, ते वरच्या इंटिजरला असतं, म्हणजे वरच्या नंबरला असतं, न्यूमरेटरला कायम. हां, पण दोन्हीकडे मायनस असेल तर ते मायनस मायनस प्लस होतं, पण इथे खालच्या नंबरला साईन आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला मायनस साईन आहे, जे कधीच नसतं, ते कायम कधी शिफ्ट होतं ते वरती शिफ्ट करायचं. -98 डिवायडेड बाय 28. तर आता हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात? 14च्या. सो आपण इथे लिहून घेऊ 14 × 7 अँड 14 × 2. सो हे 14 हे कट झालं. आपला आन्सर काय आलं? -7/2. थर्ड वन इज -51 डिवायडेड बाय 68. हे पण असंच लिहून घ्यायचं आहे, -51 डिवायडेड बाय 68. आता हे दोन्ही तुमचे जर टेबल्स पाठ असतील तर तुम्हाला हे पटपट जमेल. आता हे दोन्ही कुठल्या टेबलमध्ये येतात? 17च्या. सो -17 × 3 अपॉन 17 × 4. सो हे -3/4. फोर्थ वन 38 डिवाइड बाय -57. ओके, 38 डिवायडेड बाय -57. हे परत मायनस साईन वरती जाईल. -38 डिवायडेड बाय 57. तर आता हे परत हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात? 19च्या. सो 19 × -2, कारण इथे मायनस साईन आहे म्हणून मी साईन घेतला इथे. तुम्ही कुठल्याही नंबरला साईन घेऊ शकता. मल्टिप्लिकेशनमध्ये कुठल्याही एका नंबरला साईन असेल त्याचा आन्सर मायनसच येणार आहे. आणि 19 × 3. सो हे 19 कॅन्सल झाले. आपला आन्सर आलं -2/3. त्याच्यानंतर फिफ्थ वन -85 डिवायडेड बाय 20. -85 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू, आता हे 17 5 85 आहे, हे आपल्याला माहिती आहे. सो 17 × -5 आणि 4 × 5. ओके, तर इथे आता काय कॅन्सल होणार आहे? 5 आणि 5 कॅन्सल होणार आहे. सो -17/4. दिस इज युअर आन्सर. सिक्स्थ वन -150 डिवायडेड बाय -25. आता इथे बघा दोन्हीला साईन मायनस आहे. सो हे मायनस मायनस काय होणार आहे? डिव्हिजनमध्ये प्लस होणार आहे, म्हणजे हे मायनस मायनस साईन कट होणार आहे. सो दिस इज 150/25. सो 25 6चा 150. 700 डिवायडेड बाय 60. आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, सो त्याचा आन्सर पण पॉझिटिव्हमध्ये येणार आहे. सो 100 डिवायडेड बाय 60. इथे 0 0 आपण एक कॅन्सल करूया. इथे आला 10/6. तर 10/6 म्हणजेच काय? 2 × 5 अँड 2 × 3. सो 2 कॅन्सल करून आन्सर काय आलं आहे? 5/3. हे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. 2 3 6 आणि 2 5 10 हे असं डायरेक्ट करू शकता. जर तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा. जर डायरेक्ट तुम्ही डिव्हिजन करता येत असेल तर वेल अँड गुड. ह्या डायरेक्ट डिव्हिजनची तुम्हाला जर सवय असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा जर तो तुम्हाला म्हणजे तसं जमत नसेल तर मग ही मेथड वापरा. 9 डिवायडेड बाय -54. ओके, आता 9 डिवायडेड बाय -54 परत मायनस साईनवरती जाईल, -9/54. सो हे आन्सर काय येणार आहे? -1/6. 9 6चा 54. नाइन्थ वन 78
डिवायडेड बाय 65. सो 78 दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्सच आहेत, त्यामुळे साईनचा प्रश्न नाही इथे. ओके, 13 दोन्ही कुठल्या टेबलमध्ये येतात? 13च्या. 13 इंटू 6 अँड 13 इंटू 5. सो इज इक्वल टू 6/5. हे तुम्ही डायरेक्ट करू शकता. 13 5 जा 65 अँड 13 6 जा 78. 10 -5 डिवायडेड बाय -315. सो इथे परत मायनस मायनस कॅन्सल होऊन 5/315 येणार आहे. 5 इंटू 1 अँड 5 इंटू 63. सो इज इक्वल टू 1/63. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय? राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. म्हणजे असे 3 इंटिजर्स तुम्हाला डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहायचे आहेत की ते त्याचं आन्सर सॉल्व केल्यानंतर हे 24/5 येणार आहे. सो आपण सॉल्व करूयात आता. 24/5 इज इक्वल टू 24 इंटू 2 अँड 5 इंटू 2. आपण समजा असं केलं तर ह्या इंटिजर ह्याच्यामध्ये काही फरक पडला आहे का? नाही. दोन्हीकडे मल्टिप्लिकेशन केलं आहे 2नी. सो 48/10. तर हे पहिलं इंटिजर झालं 48/10. त्याच्यानंतर तुम्ही 28/5 इज इक्वल टू 24 इंटू 3 अँड 5 इंटू 3. हे असे इथे तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता, 2 3 4 5 6. कारण हे नंतर जेव्हा तुम्ही हे सॉल्व कराल तेव्हा आन्सर काय येणार आहे? 24/5. ओके, सो 24 इंटू 3 इज 72/15. हा सेकंड इंटिजर झाला. आपला 3 इंटिजर्स हवेत आपल्याला. सो आपण 24/5 इज इक्वल टू 24 इंटू 4/5 इंटू 4. सो हे 96/20. सो हे 3 इंटिजर्स आपल्याला मिळालेत. हे कसे आहेत? ह्याला हे जर तुम्ही सॉल्व करून बघितलं, म्हणजे डिवाइड केलं, समजा ह्याला 5ने डिवाइड केलं किंवा 2ने डिवाइड केलं तर आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. या नंबरला तुम्ही 3ने डिवाइड केलं की तुम्हाला 24/5 मिळणार आहे. या दोन्ही नंबरला तुम्ही 4ने डिवाइड केलं की हे आन्सर मिळणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? सेम क्वेश्चन आहे, फक्त इथे -5/7. म्हणजे प्रत्येक डिव्हिजनचं आन्सर काय आलं पाहिजे? -5/7. तर ह्याच्यासारखंच आपल्याला करायचं आहे. तर पहिलं आपण घेऊया -5/7 इज इक्वल टू -5 इंटू 2/7 इंटू 2. सो -10/14. हे पहिलं डिव्हिजन आलं इंटिजरचं. त्याच्यानंतर सेकंड -5/7 इज इक्वल टू -5 इंटू 3/7 इंटू 3. हे मायनस साईन असंच ठेवायचं आहे, हे चेंज करायचं नाही आहे. -15/21 अँड -5/7 इज इक्वल टू -5 इंटू 4/7 इंटू 4. सो -20/28. हे कळलेलं आहे. हे तुम्ही हे जे नंबर आहेत हे तुम्ही कुठलेही घेऊ शकता. -5/7 हे कॉन्स्टंट राहील. हे नंबर तुम्ही कुठलेही घेऊ शकता आणि त्याचा आन्सर आणू शकता इथे. त्याचाच हा डिव्हिजन फॉर्म ह्याचा हा असणार आहे -5/7. म्हणजे तुम्ही याला 4ने डिवाइड केलं दोन्ही नंबरला की तुमचा आन्सर काय येणार आहे? -5/7. तसंच तुम्ही हे पुढचे अजून तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घेऊन हे करू शकता. ओके, आता पुढचं क्वेश्चन बघा. द फिश इन द पॉन्ड बिलो carry some numbers. Choose any 4 pairs and carry out 4 multiplication with those numbers. And now choose the 4 other pairs and carry out the division with this number. म्हणजे हे फिश पॉन्ड म्हणजे जे हे फिश दिलेले त्याच्यात प्रत्येका फिशला नंबर आहे. त्यातले कुठलेही तुम्ही चूज करू शकता. हे कुठलेही नंबर घेऊन तुम्ही 4 मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत आणि 4 डिव्हिजनचे प्रॉब्लेम. ओके, ते आपण पहिले मल्टिप्लिकेशनचे घेऊयात. मल्टिप्लिकेशन. सो पहिला आपण घेऊया -13 इंटू -8. सो इट इज +104. सेकंड इज 12 इंटू -15. सो इज -180. थर्ड वन इज 41 इंटू 13 इज इक्वल टू 533. तर हे मी आता सॉल्व करून घेतलं, म्हणजे आधीच हे करून ठेवलं होतं. पण तुम्ही हे कुठलेही नंबर घेऊ शकता. असं नाही की मी हेच नंबर घेतले म्हणजे हेच घ्यायचे. तुम्ही तुमच्या मनाचे कुठलेही नंबर घेऊन मल्टिप्लिकेशन सॉल्व करू शकता. -18 इंटू 9 इज इक्वल टू -162.
तर आता हे 4 मल्टिप्लिकेशनचे झाले. आपण 4 डिव्हिजनचे प्रॉब्लेम बघूया. -24 डिवायडेड बाय -28. सो -24 अपॉन -28 इज इक्वल टू मायनस मायनस साइन गेलं. 24 अपॉन 28 इज 6/7. सेकंड वन इज -27 डिवायडेड बाय 9. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल ना, हे कसं आलं आहे, कुठल्या टेबलमध्ये आलं आहे, हे 4च्या टेबलमध्ये. सो हे 4च्या टेबलमध्ये 4 6 जा 24 आणि 4 7 जा 28. आता इथे पण -27 अपॉन 9. तर हे तुम्हाला माहिती आहे की 9च्या टेबलमध्ये 27 आहे. सो आन्सर काय आलं आहे, -3. थर्ड वन 41 डिवायडेड बाय -37. सो 41 डिवायडेड बाय -37. मायनस साइन कधी डिनॉमिनेटरला नसतं, न्यूमरेटरला असतं. सो -41 अपॉन 37. आणि हेच आन्सर येणार आहे कारण हे 2 नंबर काय आहेत, प्राईम नंबर्स आहेत. सो हे कुठल्याच टेबलमध्ये नाही आहेत. -15 डिवायडेड बाय -18. सो -15 अपॉन -18 इज इक्वल टू 15 अपॉन 18 इज इक्वल टू 5/6. हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये येतात. सो -5/6. तर इथे आपला इंटिजर्सचा लेसन संपलेला आहे आपला. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मला. आपण त्याचा एक त्या क्वेरीचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.